समारंभाला सुरुवात करण्या अगोदर या गोड समारंभाला त्यांनी सुद्धा एक संदेश द्यावा, कारण दिनेश राठवरकर या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने भक्कम पाठीराखे आहेत। ह्या सगळ्या ट्रॉफ्या दिसत आहेत, त्या ट्रॉफ्या दिनेशजी राठवरकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेल्या आहेत। जोरदार टाळ्या होऊ द्या साहेबांसाठी। आणि साहेब, तुम्ही दिलेले योगदान आणि ही स्पर्धा खूप छान झाली। जाता जाता एक शुभेच्छा संदेश या स्पर्धेसाठी जरूर द्या। सर्वांना नमस्कार। महाशिवरात्रीच्या प्रथम सर्वांना शुभेच्छा। आज या ठिकाणी जुने माणगाव JMPL वर्ष 5वं खूप या ठिकाणी मला आनंद होतो की प्रत्येक वर्ष आपण अनेकता में एकता हा संदेश आपला खूप चांगला आहे आणि आपण सर्वजण संघटित होऊन मेहनत करता चांगल्याप्रमाणे आणि आपला कार्यक्रम चांगल्याप्रमाणे आपण राबवतात। त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांना, कमिटी मेंबरला आणि संपूर्ण JMPL मधले असे सर्व सदस्यांना धन्यवाद देतो। मी काय आपला जास्त वेळ घेत नाही, इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, असंच सहकार्य तुमचं लाभो। आणखीन एक मनोगत आपण जाता जाता घेऊया। ज्यांचं नेहमी सहकार्य लाभतं ते राजेश मेहता यांनी खूप सहकार्य केलं आणि सहकार्य करतात त्याहीपेक्षा मार्गदर्शन चांगलं करतात। म्हणूनच की काय या विभागात नगरसेवक म्हणून पदावर आहेत, परंतु राजकीय पटलापेक्षा एक सामाजिक बांधिलकी किंबहुना तुमच्या आमच्याशी निगडीत एक व्यक्तिमत्व आहेत आणि खूप सारं सपोर्ट आहे साहेब। खऱ्या अर्थाने जाता जाता दोन शब्द आपले सुद्धा। JMPL यांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी सर्व व्यासपीठ नंतर सर्व खेळाडू, प्रेक्षक यांचे सर्वांचे मी आभार मानतो, कारण ह्यांच्यामुळे सर्व आज ह्या मॅचसाठी शोभा येते। JMPL हे गेली हे 5वं वर्ष आहे, मला वाटतं 5वं वर्ष आहे। सर्व ह्या जुन्या माणगावमधील खेळाडू इथे खेळतात, सर्व सिनियर सिटीजनसुद्धा येतात। विशिष्ट आमच्या अकबर भाई हे इथे जातीने हजर असतात, पाटील आहे, शिराजभाई आहेत, असे बरेच लोक आहेत, सर्वांची काही नावं घेत नाही, पण त्यांच्यामुळे सुद्धा आमचा उत्साह वाढतो। आता आमचं 56 वय आहे, पण आम्हाला सुद्धा खेळाची संधी भेटली तुमच्यामुळे। असंच हे कायम ठेवा। 10वं वर्ष आपण चांगला अजून जोरात सर्वांच्या सहकार्याने साजरे करू। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। आणि एक सर्वांना विनंती करतो, हे जे ग्राउंडची तुम्ही बाउंड्री लाईन आखली आहे त्याच्या साईडला बाहेरच्या बाजूला बरीचशी दगडं वगैरे पडलेली आहेत, तर आपली मुलं खेळतात सर्व रोज इथे, ते आज किंवा उद्या सर्वांनी ती दगडं जी आहेत ती कृपया 15 ते 20 फूट बाहेर टाका, ही विनंती आहे माझी। धन्यवाद। खूप चांगला सल्ला दिलात, खूप मोलाचं सांगितलंय की नुसती खेळू नका, स्वतःची सुरक्षा सुद्धा घ्या। तर सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना खूप सारे थँक्स। तुम्ही सर्व खूप महत्त्वाचे आहात, परंतु आपण बक्षीस वितरणाकडे किंबहुना पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया। जुने माणगाव प्रीमियर लीग 4 पर्व आपण पाहिलं गेलं तर ऑफलाईन फॉर्म भरले गेले आणि जेव्हा 5व्या पर्वाला सुरुवात झाली, आयोजन कमिटीने ठरवलं काहीतरी वेगळं करूया आणि या आयोजन कमिटीमार्फत 5व्या पर्वाचं ऑनलाईन फॉर्म आपण घेण्याचं ठरवलं आणि या ऑनलाईन फॉर्मला पहिला रिस्पॉन्स कोणी दिला असेल तर त्या रिस्पॉन्स देणाऱ्या व्यक्तीचा केला जाईल सन्मान। तुम्ही कितवा केलात आणि कोणता पहिला दिला, कोणी गेस करू शकतोय? शहबाजी मुल्ला या पहिला फॉर्म भरला आणि जुने माणगाव प्रीमियर लीगचा पहिला फॉर्म शहबाजी मुल्ला यांनी भरला। सोहेबजी परदेसी यांच्याकडून अध्यक्ष आहेत एक स्पेशल गिफ्ट आणि सोहेबजी परदेसी, सोहेबजी आपण या, आपल्या शुभ हस्ते दिला जाईल। या 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 म्हणजे काय, JNPL मध्ये सगळं काही घडू शकतोय। तुम्ही पहिल्यांदा सोहेब परदेशींचा विकेट घेतला तेव्हा त्यांचं सेलिब्रेशन सर्वांनी नक्कीच आपण पाहिलं गेलं तर पहिल्यांदा फॉर्म भरलात, खूप चांगला मोठा सन्मान केलाय, कारण JNPL मध्ये सगळं काही होतंय। आज कसं वाटतंय हा सन्मान घेताना आणि पहिला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला वाटलं का तुमच्याकडे कोण संघमालक आकर्षित होईल? मला तर काय वाटलं नाही कोण संघमालक आकर्षित होईल, पण मी माझा चांगला परफॉर्मन्स करत होतो आणि कमिटीचा धन्यवाद सत्कार केल्याबद्दल। क्या बात है। परंतु तुम्ही
आता पहिला फॉर्म भरलात, पुढल्या वर्षी कदाचित ही सगळी स्पर्धा लागेल, पहिला फॉर्म कोण भरणार, त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा तयार राहा. क्रिकेटचं वेळ किती असं बघा, हे ड्रायव्हिंग करतात, रिक्षा ड्रायव्हर आहेत, स्वतःचा धंदा सांभाळून रोज या मैदानात येतात आणि क्रिकेटला प्रेम करतात. जोरदार टाळ्या होऊ दे त्यांच्यासाठी. तर जय गणेशच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपल्याला पुरवली ही स्पर्धा आपण पाहतोय. जय गणेशच्या माध्यमातून खूप चांगली प्रदर्शित केली आणि आयोजन कमिटीमार्फत जय गणेश या YouTube वाहिनीचा केला जातोय विशेष सन्मान. आभार केला जाईल या YouTubeच्या माध्यमातून. आपण पाहतोय या YouTube वाहिनीचे मयुरेश आपण पाहतोय. कोणाचे असं कमिटी वाल्यांनी करा सन्मान. सोहेबजी आहेत अध्यक्ष. YouTube वाल्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. तर या स्पर्धेला ज्यांनी सुंदर संगीत दिला, आमचा आवाज तुम्हाला नको असताना ज्यांनी सुंदर डीजे वाजवलं ते अनंतजी टेडगुरे या, आणि पूर्ण डेकोरेशन या स्पर्धेसाठी अनंत साहेबांनी केलं, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जातोय. अदिल गजगे या आपण. अदिल गजगे या. या अनंतजी. तर या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका निर्विवाद केली, ज्यांची खूप चांगली पंचांची भूमिका केली, फत पल्लवकर सर या विनंती आहे, आपला विशेष सन्मान केला जातोय. फत पल्लवकर सर या. महाड तालुक्यातील जुई या गावातील एक जुने खेळाडू, ज्यांनी खूप कमी वेळात एक वेगळी उंची घेतली, 101 रिव्ह्यू घेतले, त्यापैकी एक रिव्ह्यू अनसक्सेस झाला, म्हणजे निर्णय किती अचूक आहेत. या करूया अशा अनुभवी पंचांचा सन्मान सोहळा, अर्थात फत पल्लवकर सर आपल्या स्क्रीनवर आहेत. तर मगाशी मला आवर्जून वाटलं हे सत्कार होत नाही, परंतु या करूया आजच्या स्कोररचा सन्मान. छोटा स्कोरर इयत्ता 9वी मध्ये शिकतोय, शाळेत जाऊन वेळ करते आले, अम्मार यांचा सन्मान करूया. टाळ्या होऊ द्या मित्रांनो, कारण कॅल्क्युलेशन करणं तेवढं खूप कठीण काम आहे. अम्मार यांनी खूप कमी वेळात केलंय. आणि त्यांच्या जोडीला ओमकार सुद्धा आपण या. ओमकारचा सुद्धा सन्मान. नाना आहेत का ओमकार? जुने माणगाव प्रीमियर लीग मध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान. या या कोण आहेत नाना? अरबाजी अकवारे आपण सुद्धा अंपायरची भूमिका केलीत. या अरबाजी अकवारे आपला सुद्धा सन्मान केला जातोय. अरबाजी अकवारे आहेत का? या. थोडीशी अडचण होती अंपायरसाठी, अरबाजी मोक्याच्या क्षणी आम्हाला साथीला आले आणि त्यांचा सन्मान. त्याचप्रमाणे मंदान पालेकर या आपण सुद्धा अंपायरची भूमिका पार पाडलीत. मंदानजी या. मंदानजी या. मंदानजी या. पैशापेक्षा खूप मोठा सन्मान आहे हा. मंदानजी आहेत का? शैलेश या.
चालू करा आता. तर खऱ्या अर्थाने जुने माणगाव प्रीमियर लीग 5वं पर्व आहे. हा सन्मान व्हायला पाहिजे काय नको, तुम्ही बोलल्यावर टाळ्या वाजवा. हा प्रीमियर लीग मोठी करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली, आपल्या कमिटीला एकत्र केले. अध्यक्ष सोहेबजी परदेसी यांचा केला जातोय विशेष 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 सन्मान. टाळ्या होत्या मित्रांनो. रात्री 2 वाजेपर्यंत मैदानात पडदे बांधत होते. तर सोहेबजी परदेसी आपल्याशी थोडं 2 मिनिटं जरूर मनोगत व्यक्त करता येईल आपल्याला. जुने माणगाव प्रीमियर लीग या स्पर्धेची टॅगलाईन पाहिली गेली तर अनेक त्यामुळे एकता. विविध आपण पाहतोय विभागात विविध जातीचे लोक राहत आहेत, परंतु इथली एकी टिकवण्यासाठी क्रिकेट हे तुम्ही माध्यम वापरलं, युवकांना एकत्र घेतलेत. 5व्या पर्वाचं स्वप्न तुम्ही जे मनात पाहिलं ते आता शेवटच्या क्षणी सत्यात उतरले काय, आणि किती समाधानी आहात, खुश आहात आपल्या सगळ्या या स्पर्धेवर? नक्कीच. मी पहिले सर्वात प्रथम मी धन्यवाद करेन माझ्या साथीदारांचं जे आमच्या कमिटीमध्ये आहेत, उपाध्यक्षपासून अगदी सदस्यापर्यंत 14 मेंबर आहोत आम्ही. त्यांनी सगळ्यांनी चांगली मेहनत घेतली आणि आपल्या या JMPL पर्व 5 मध्ये साथ दिली. आणि आमचे स्पॉन्सर्ड जितके सगळे आहेत, आमचे गाववाले आहेत, ते आम्हाला दरवर्षी इतकं प्रोत्साहन देतात की आम्ही ती JMPL करण्यासाठी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि मग ते आम्ही JMPL पूर्ण करतो. आणि दुसरी गोष्ट, अनेकतामधून एकता जो टॅगलाईन आहे ही आम्ही आमच्या वडीलधाऱ्या माणसांकडूनच शिकलेलो आहोत. आम्ही जो आमच्या गावामध्ये जुने माणगाव जो आमचा वॉर्ड नंबर 17 आणि सुताराळी हा जो भाग आहे आमचा, आम्ही इतकी वर्षापासून जो आम्ही बघत आलेलो आहोत. अनेकता में एकताच आहे आणि इंशाल्लाह याच्या पुढे सुद्धा राहील. क्या बात है. तुम्ही आम्ही प्रत्येकाच्या मदतीला सुख दुःखाला पहिली धावणारे माणसं आहोत. बाहेरून कोणी येईल कितीही कमेंट्स करेल, ही होणं गरजेचं आहे. या एकतेसाठी जोरदार टाळ्या होत्या आपल्या. तर बक्षीस वितरणाचा गोड कार्यक्रम करूया. ज्यांनी चांगला खेळ केला त्याला बक्षीस भेटेल, जो चांगला संघ केला त्याला बक्षीस भेटेल. परंतु जे 2 दिवस आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी दाखल झाले त्यांच्यासाठी विशेष लकी ड्रॉ असणार आहे. आणि या लकी ड्रॉचं कुपन लकी ड्रॉ लास्टला घेऊया, चालेल ठीक आहे. लकी ड्रॉ शेवट घ्यायचा, चालेल. सगळ्यांची मागणी आहे शेवटी करायचं, शेवटी करूया. पहिले तर आपण बेस्ट बॅट्समन जुने माणगाव प्रीमियर लीग सीझन 5 आणि या 5 सीझनचा बेस्ट बॅट्समन एनी गेट्स सर्वात मोठा बॅटर, उत्कृष्ट फलंदाज राधा 11चे ज्यांनी 108 रन्स केले आपल्या बॅट मधून, निहाल परदेसी आहेत या सीझन 5 चे बेस्ट बॅट्समन. सन्माननीय शाहरुख खान यांनी ही बॅट प्रेझेंट केलेली आहे आणि निरेशजी राठवडकर साहेबांकडून ट्रॉफी दिलेली आहे. निहाल परदेसी सोबत कुणाल सुतार कॉम्पिटिटर होता, त्यांनी 105 धावा केलेल्या आणि निहाल परदेसीने 108 धावा केल्या, म्हणून निहाल परदेसी ठरतो या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. नंदकुमारजी पवार, युनुसजी पिलपिले आणि हनिक या सगळ्या आपल्याला विनंती आहे आपण बक्षीस देण्यासाठी. हा शाहरुखजी यांच्या हस्ते आपण पाहतोय बॅट दिलेली आहे आणि दिनेशजी राठवडकर यांच्याकडून ही ट्रॉफी दिलेली आहे. बाय.
तर जुने माणगाव प्रीमियर लीग सीझन 5 आणि या 5व्या सीझन मध्ये भल्या भल्या बॅटरला भल्या भल्या बॅट्समनला ज्यांनी आपल्या गोलंदाजाने नाचवलं आणि अफलातून गोलंदाजी केली, सीझन 5 चे बेस्ट बॉलर स्पर्श 11 चे नो डाऊट ज्यांनी 7 विकेट घेतल्या आणि स्कोर त्यांचा 6 आहे ते आदित्य सुतार आहेत बेस्ट. आदित्य सुतारला कॉम्पिटिटर होता रियान परदेसी, त्याचे पण 7 विकेट होते. आदित्यचे पण 7 विकेट आहेत, पण इकॉनॉमी रेट आदित्यचा 6.00 होता आणि रियान परदेसीचा 13.45 होता. म्हणजे पॉईंट्समध्ये आदित्य सुतार वर गेला म्हणून तो बेस्ट बॅट्समन ठरलेला आहे, सॉरी बेस्ट बॉलर. आदित्यला दिलं जातंय ब्रँडेड शूट. आपण पाहतोय सफारी फुटवेअरचे मालक बशीरजी करेल यांच्याकडून आणि दिनेशजी राटवडकर साहेब नगरसेवक यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आणि बक्षीस देण्यासाठी कमलजी सहाने, जावेदजी शेख, फैमीजी जामदार या मान्यवरांना विनंती आहे की आपण आदित्यला हे ट्रॉफी हे बक्षीस देण्यासाठी या. जोरदार टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. ते बॉलर्सला आहे तो झेरॉक्स वाल्यांकडनं ते देऊन टाकता का आता परत बोलवता का आदित्यला. तर आदित्य या पुन्हा एकदा आपल्यासाठी 2 बॉल बॉक्स दिले. येणाऱ्या काळात तुम्ही या बॉलवर प्रॅक्टिस करा. भारत झेरॉक्सचे सर्व सन्माननीय वसीमजी सनगे यांच्याकडून 2 बॉल बॉक्स बेस्ट बॉलरला देण्यात आलेले आहे. वसीमजी म्हणतात की जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि आणखीन धारदार तुमची बॅटिंग गोलंदाजी करा. तर जाऊया टीमच्या बक्षिसाकडे, जिथे आपण पाहतोय जुने माणगाव प्रीमियर लीग सीझन 5 आणि या 5 सीझन मध्ये 6 संघ मालक 6 संघ घेऊन दाखल झाले. प्रत्येकाचं स्वप्न होतं की दिनेशजी राटवडकर साहेब तुमची ट्रॉफी आपल्या घरी न्यायची, परंतु क्रिकेट आहे, मॅच आहे, कोणता तरी एक संघ जिंकणार कोणतरी हरणार हे ठरलेलं आहे. परंतु या 6 संघांपैकी सुपर 4 मध्ये गेले आणि सेमी फायनल मध्ये थोडेसे कमी पडले आणि तिथे थोडेसे कमी पडल्यानंतर 6 एव्हेंजर हा संघ 4थ्या नंबरवर आपल्याला या 5 सीझन मध्ये थांबलेला आहे. या द 6 एव्हेंजर आपल्याला विनंती आहे आपल्या 4थ्या नंबरचा पुरस्कार घेण्यासाठी या मुख्य व्यासपीठावर या आणि बक्षीस देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो. सुनीलजी गावडे साहेब, प्रवीणजी बागवे, श्यामजी सावंत, यासिमजी कागदी या मान्यवरांना विनंती आहे की आपण पुढचं बक्षीस देण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. दिनेशजी राठवडकर नगरसेवक मुख्य स्पॉन्सर यांच्याकडून दिली जाते 4th क्रमांक सीझन 5 मधली द 6 एव्हेंजर सलमानजी कागदी आणि सेहबाजी परदेसी यांच्या मालकीचा संघ. जोरदार टाळ्या हो द्या सीझन 5 मधील 4th नंबर. तर जुळे माणगाव प्रीमियर लीग सीझन 5 आणि या 5 मधला 3य क्रमांकाचा विजेता सेमी फायनल मध्ये थोडेसे कमी पडले परंतु 3rd नंबरवर थांबून राहिले. अर्थात या पर्वाचा 3रा नंबर जातोय रुद्र गोल्ड स्मिथ 11 संघ या आपला बक्षीस घेण्यासाठी. युनुसजी गजगे साहेब या आपण मान्यवर आपल्या शुभ हस्ते दिला जाईल. त्याचप्रमाणे अनिलजी सोनार साहेब, कैलासजी तलकर साहेब आपण या. ज्यांना ज्यांना आम्ही आमंत्रित करतो त्यांनी कृपया करून या.
सीझन 5 आणि या सीझन 5 चे आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचे विजेते अर्थात रुद्र गोल्डस्मिथ 11 विलासजी मोरे आपण व्यासपीठावर या जरा विनंती आहे आणि रवींद्रजी मोरे साहेब आपण व्यासपीठावर या जरा विनंती आहे आपण या रवींद्रजी मोरे साहेब जुने माणगाव प्रीमियर लीग सीझन 5 आणि या सीझन 5 मधला आज रनअप किंवा म्हणा फायनल मध्ये थोडेसे कमी पडले परंतु चांगला खेळ केला या राधा 11 संघ उपविजेता रनअप झालेला आहेत राधा 11 सुभाषजी पारके साहेब आपण उभे राहा आपल्या शुभ हस्ते विलासजी मोरे साहेब सियाजभाई परदेसी राजेशभाई मेहता यांच्या शुभ हस्ते दिला जाईल राधा 11 रुपेशजी भुईर यांच्या संघ मालकीचा असलेला संघ आणि सीझन 5 मधला उपविजेता संघ दिनेशजी राटवरकर यांच्याकडून दिलेला आकर्षक ट्रॉफी चषक आपण घेताना पाहतोय राधा 11 चे खेळाडू रुपेश भुईर कुठे असाल तर वरती या रुपेश भुईर आज आपण पाहतोय वेळात वेळ काढून दाखल झाले पूर्ण स्पर्धेत ते हजर नव्हते परंतु रुपेश भुईर या आपलं स्वागत आहे आणि आपण जॉईंट व्हा समोर व्हा क्या बात है रुपेश भुईर हे कामानिमित्त अलिबागला आहेत परंतु आज वेळात वेळ काढून दाखल झाले सौद या चलिए सौद ये आता आदिल गजगे राधा 11 चे कर्णधार आहेत त्यांची मुलगी सोल्या आहेत सौद आहेत युनुस गजगे आहेत म्हणजे अख्खी फॅमिली आहे माझी टाळ्या हो द्या उपविजेता संघ राधा 11 रुपेशजी भुईर यांच्या मालकीचा संघ तर धन्यवाद मान्यवरांचं आणि विजेत्यांचं खूप सारं कौतुक
तर पहिल्यांदा खूप सारं आभार आणि खूप सारे कौतुक, खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला, कारण इतकी मोठी क्रीडा स्पर्धा आणि जुने माणगाव प्रीमियर लीगमध्ये खूप टॅलेंट लपलेलं आहे. पहिल्यांदा आभार यांच्यासाठी, थँक्स यांच्यासाठी की तुम्ही संघ खरेदी केलात, विजेते झालात, खुश झालात, परंतु आज स्पर्श 11च्या माध्यमातून टायटल नावावर केलं. सायकलसाठी नंतर विचारीन, आता कसं वाटतं पहिल्यांदा? नाही, खरंच खूप सुंदर वाटतं की आपला संघ विजय झाल्यानंतर जी खुशी असते, जो जल्लोष असतो, तर आम्ही केलाच. पण मी सर्वप्रथम जुने माणगाव प्रीमियर लीग या प्रीमियर लीगची जी कमिटी आहे त्या कमिटीचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की ती कमिटी आज सलग 6वं वर्ष आहे. सलग 6 वर्ष अत्यंत खूप मेहनत घेते आणि त्या मेहनतीला यश येतं. 5 वर्ष सलग मेहनत घेते आणि त्या मेहनतीला यश येतं. त्याच्यामुळे आम्ही आमच्यासारखे जे संघ मालक आहेत त्यांना एक कुठंतरी मनामध्ये जिद्द होते की बाबा आपल्याला ह्या टीम JMPLचं संघ मालक बनायचं आहे. ऋषिकेशजी, आणखीन एक प्रश्न विचारीन. आपण पाहतोय नदीम यांच्यावर तुम्ही विश्वास टाकलात, आपण पाहतोय सोहेब परदेसी असतील, आपण पाहतोय मुहसिन नदाब असतील, यांच्यासारखा स्क्वॉड बनला. आणि जेव्हा पहिल्यांदा ऑप्शनमध्ये एक स्क्वॉड बनल्यानंतर कागदावर टीम भारी वाटत होती, तेव्हा असं वाटलं होतं की हा प्रवास सायकलपर्यंतचा होईल, दिनेशजी राटवरकर साहेबांच्या या चॅम्पियन ट्रॉफीसारखा होईल, तेव्हा वाटलं होतं का पहिल्यांदा? पहिल्याच दिवसापासून मला विश्वास होता. नदीमबाई असतील, शुएबबाई असतील, प्रतीकदादा असेल, बोसिमबाई असतील आणि पूर्ण माझी टीम, रिजवानभाई असतील आणि आमची सर्व लहान पोरं, सर्वांवर विश्वास होता की ते 100% मला पहिल्या नंबरचं जे आपलं पारितोषिक आहे ते विजय करून देतील. शेवटचा प्रश्न विचारतोय की ही सायकल आता घरी जाईल तुमच्या, पहिल्यांदा कोणाला सांगाल की ही सायकल आणली आपण जिंकून, पहिल्यांदा नाव कोणाचं येईल? माझ्या भावाचा मुलगा स्पर्श विशाल मोरे, त्याला नक्कीच सांगेन. तर स्पर्श किंवा तुम्ही घरातले पाहत असाल तर ऋषिकेश भाईंनी आज सायकल जिंकली, आलेल्या काळात तुम्हाला दिली जाईल आणि नक्कीच शेअर करा. आणि धन्यवाद, खूप सारं कौतुक, आभार तुमचं. यासरजी कागदी यांनी फॉरेन वरून हा सामना पूर्ण टीम ही स्पर्धा पाहिली, परंतु ही त्यांना का आवडली, कारण चांगलं अपडेट स्कोर होतं. आणि या स्पर्धेतील स्कोरर अंबार आपले छोटे, आणि त्याला 500 रुपये. अंबार या लवकरात लवकर. आणि ओमकार काळेला दिले जातील. अंबार या तुमच्यासाठी, कोणा असते द्यायचं बोला. टाळ्या होऊ द्या, टाळ्या होऊ द्या, काम केलंय आज. 500 रुपये झालेले आहेत. तर आणखीन काय राहिले काय बक्षीस देण्यासाठी? अरे हो, लकी ड्रॉ पेक्षा मेन ऑफ द सिरीज, ज्यांनी 5वं पर्व गाजवलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, मेन ऑफ द सिरीज म्हणजे 5व्या पर्वाचे हिरो कोण? एनी गेस? नो डाऊट, ओन अँड ओनली ज्यांनी 79 धावा काढल्या, 9 विकेट घेतल्या आणि 6 अव्हेंजरचे सर्व मिस्टर JNPL आदेश सोनार आहेत. आदेश सोनारच्या रेसमध्ये कुणाल सुतार होता. कुणाल सुतारचे 105 धावा होत्या, पण विकेट 3च होते, म्हणून 120 पॉईंट झाले. मोहसिन नदाफ 72 धावा आणि 4 विकेट होते, म्हणून 92 पॉईंट झाले. आणि आदेश सोनारचे 79 रन्स आणि 9 विकेट, असे 124 पॉईंटने आदेश सोनारने ही मजल मारलेली आहे. तर म्हणून ह्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज आदेश सोनार झालेला आहे. नक्कीच आरामात घेऊ. प्रवीणजी बागवे यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर आलेला आहे. दिनेशजी राटवरकर यांच्याकडनं आपण पाहतोय हे एक ट्रॉफी आहे आणि बॅट, युनिक स्टेशनरी यांचे वसीम सनगर यांच्याकडनं बॅट आलेले आहे आणि 6 अव्हेंजर यांच्याकडनं 14 बंद लिफाफे आलेले आहेत. कैलास तलकर यांच्याकडनं 500 रुपये. आणि बक्षीस देण्यासाठी आमंत्रित करतो मान्यवरांपैकी प्रवीणजी बागवे साहेब. विलास काका या.
विलासजी मोरे साहेब आणि सुभाषजी पारखे साहेब, प्रवीणजी बागवे, श्यामजी सावंत. ही धडपड काय आहे आयोजकांची माहिती आहे. तुम्ही खास आहे आमच्यासाठी, कारण तुम्ही नसतात ही स्पर्धा नसती. कोणाचं नाव न घेता राहिलं नाही पाहिजे, ही धडपड आहे यांची. युनिसजी पिलपिले या, सगळ्यांचा मान सन्मान. एकाने हे घ्या, 6 अव्हेंजरचे हे घ्या, एकाने हे, एकाने एक बॅट घ्या आणि एक ट्रॉफी घ्या. ट्रॉफी दे. आदेश सोनार मध्ये येत सर. जुलै माणगाव प्रीमियर लीग सीझन 5 आणि मॅन ऑफ द सिरीज विजेते ओदल वडली आदेश सोनार. आदेश सोनार चला चला चला. आदेश सोनार बोलणार काय पळाला. तर जुलै माणगाव प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचं टायटल अर्थात सन्मान्य नगरसेवक दिनेशजी राटवरकर यांनी दिलेली अफलातून ट्रॉफी अजून सुद्धा पेंडिंग आहे साहेब, कारण यासाठी खूप 364 दिवस मेहनत आहे. ती देताना सुद्धा आम्ही कंजूशी करणार आहोत. त्या अगोदर नक्कीच आपण लकी ड्रॉ कडे जाऊया. सोहेबजी परदेशी, एक चिठ्ठी काढली जाईल आणि एक भाग्यवान विजेता. परंतु ऐका, चिठ्ठी दिल्यानंतर तुमची जी चिठ्ठी आहे तो पुरावा आणा इथे. आमच्याकडची चिठ्ठी तुमच्याकडच्या चिठ्ठीचा नंबर मॅच झाला पाहिजे. रेफरन्स साठी आम्ही नाव जरूर वाचू, रेफरन्स साठी नाव जरूर वाचू, परंतु चिठ्ठी मॅच झाली पाहिजे. अन्यथा दुसरा कोणतरी कधीतरी येईल घ्यायला. होम थिएटर कोणाच्या नावाला जाणार? प्रत्येकाने आपल्या खिशात हात घाला, आपल्याकडची चिठ्ठी बाहेर काढा आणि नंबर बघत राहा. गिरीधर राटवरकर आणि सुभाषजी पारखे यांनी होम थिएटर स्पॉन्सर केले आहे. रागेश नाटवरकर, आपण वरती या. एकच एकच कोण काढते ठरवा. या छोट्याला काढू दे, आणि त्याच्या हातात दे. एकच काढ, एकच काढ. हलव असं हलव. तुला पाहिजे तशी काढ आणि ती माझ्याकडे दे, मी नंबर वाचतो. ओके, आता माझ्याकडे दे. होम थिएटर जाणार कोणाच्या घरात याचं रिझल्ट माझ्या हातात आहे. 075 म्हणजे 75 नंबरची चिठ्ठी. कार्तिक तरकर आहेत का कोण? कार्तिक तूच आहेस? चिठ्ठी दाखव. बघा बाबा, तुम्ही आयोजक बघा, कारण दाखवा दाखवा. कोणला बोलू? भूषण या, तुम्ही या इकडे, वरती या, वरती. आयोजकांना दाखवा. प्रॉब्लेम काय नको, उद्या कोणाची मिस नको व्हायला. नागेशजी राटवरकर आणि गिरीधर राटवरकर यांच्याकडून हे बक्षीस देण्यात आलेलं आहे. सुभाषजी पारखे, गिरीधर नाहीत म्हणून आपण पाहतोय. सुभाषजी राटवरकर यांना हे नाही. हा वरचं नाव वाच ना, वरचं नाव. तर होम थिएटर विजेते आहेत कार्तिक. खूप सारं आभार तुझं, कॉंग्रॅच्युलेशन. आज घरी जाऊन दणकून वाजवून टाकव. आणि बक्षीस देण्यासाठी सुभाषजी पारखे साहेब आणि नागेशजी या. गिरीधर राटवरकर नाहीत म्हणून नागेशजींना विनंती करतोय. नागेशजी या जरा मध्ये घ्या, मध्ये घ्या कार्तिकला. तर चॅम्पियन संघ मेगा फिनाली ज्यांनी जिंकली, मी पहिल्यांदा मान्यवर दिनेशजी राटवरकर सर नगरसेवक यांना विनंती करतो, आपण समोर या आणि पहिल्यांदा वरती फोटो काढू द्या. लाईट चांगली आहे.
आणि ज्यांनी ही ट्रॉफी स्पॉन्सर केली, ज्यांनी या सगळ्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्या, आपल्याला भक्कम पाठिंबा दिला, ते नगरसेवक दिनेशजी राटवरकर यांच्या शुभ हस्ते दिली जाईल ही ट्रॉफी. विजेते आहेत स्पर्श 11. या 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 आणि सगळ्या मान्यवरांना विनंती आहे आपण सुद्धा उभे राहा आणि टीम तुमची खाली उभे राहा. ओनर थोडेसे यावरती बाकी टीमनी या वरती या वरती या. वरती या वरती या. तर जुने माणगाव प्रीमियर लीग सीझन 5 टायटल नावावर केले स्पर्श 11. ऋतिकजी बोरे सरांचा हा संघ दिनेशजी राटवरकर यांच्या शुभ हस्ते दिला जातोय चॅम्पियन किताब. सर्वांनी व्यवस्थित घरी जा आणि घरी गेल्यानंतर फ्रेश व्हा. पहिल्यांदा घरी जा. मॅन ऑफ द सिरीजसाठी रिजवान सरफरे यांच्याकडून वॉच आदेश होणार. जर आदेश सोनार या मेन ऑफ द सिरीज साठी वॉच आहे रिजवान यांच्याकडून, ते घेऊन जा. मगाशी बक्षीस राहिलं होतं. आदेशजी सोनार रिजवानजी यांच्याकडनं एक घड्याळ आहे तुमच्यासाठी, ते घेऊन जा. आदेश सोनार या वरती या. सावकाश सावकाश. सोहेब परदेसी आदेश सोनार आले बघा. हे फोटो काढ सुनील दा फोटो काढ. रयान जरा या वरती. रयान आहेत का? आदेश सोनार घेचन. रिजवान सरपरे यांच्याकडनं आदेश सोनारला हे घड्याळ गिफ्ट छोट्या कडनं दिला जातोय. चला धन्यवाद. हॅलो.